गृहमंत्र्यांनी याबाबतची साफसफाई जर सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहे। तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते। त्यांना राजीनामा द्यावाच लागेल। पण ते एक स्वायत्त बॉडी आहे, ती स्वायत्त असेल ना तर महास्वायत्त असेल। नेमली कोणी? सरकारनंच नेमतं ना। सरकार शिफारस करताय। जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू शकते। आम्ही विरोधी बाकावर काम करतो तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन केले पाहिजे। ती एक चांगली कारवाई त्यांनी केली। त्यामुळे गृहमंत्र्यांचे अभिनंदन करत असतानाच गृहमंत्र्यांकडून आता काही अपेक्षा व्यक्त केल्या जातात। भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा दोष नसल्याचं बोलणाऱ्या मंत्री दत्ता भरणेंवर संगीता तिवारींनी हल्लाबोल केलाय। त्रुटी आपण कोणाला तरी गुरु मानतो, हे झालं। त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकरताईंची चूक नाहीये। त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही। तुम्ही जर फोटो काढला त्यात फोटो काढला म्हणजे त्यात काय चूक आहे का माझी? काही नाही। अहो मामा, त्यांनी मामा मला वाचवा म्हणल्यावर तुम्ही पळत पळत आला तर तुम्ही त्याच्यामध्ये कोणते लाभार्थी आहात का? कशाला बाजू घेताय? मला कळत नाही तुम्ही ही बाजू कशाला घेताय। क्लिअर कट टीव्हीवर लोक दाखवतायत। भरणे मामांना माहितीच खोटी आहे, पूर्ण माहिती भरणे मामांनी घेतलेली नाहीये म्हणून त्यांच्याकडनं चुकून ते वक्तव्य झालेलं आहे असं मी म्हणेन। राजीनामा तर झालाच पाहिजे, परंतु रुपाली निलेश चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे। तर मिलिंद नार्वेकरांचे देखील या भोंदूबाबा खरात सोबतचे फोटो आता व्हायरल झालेत। अशोक खरात सोबतचे निलेश लंके, जयंत पाटील, विखे पाटलांचेही फोटो व्हायरल झाले होते।